येस, नमस्कार. बघा, कामगार निरीक्षक भरती जो काही आज 29 जुलै 2026 रोजी सेकंड शिफ्टचा पेपर झालेला आहे. तर आपल्याला या सेशनमध्ये की नेमके कोणते प्रश्न आलेले आहेत ते या ठिकाणी बघायचे आहेत. जे काही विद्यार्थ्यांनी आपल्यापर्यंत जो काही डाटा पोहोचवलाय तो मी तुमच्यापर्यंत नक्कीच या ठिकाणी शेअर करतोय. तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना आपलं जे काही ग्रो अकॅडमी हक्काचं प्लॅटफॉर्म आहे तो अर्थातच तुम्हाला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्हाला लाईक सुद्धा करायचं आहे. बघा, वन बाय वन आपण पटापट बघूया. सगळ्यांना जो इंटरेस्ट आहे तो आहे टेक्निकलचा. तर टेक्निकलचा जे काही पॅटर्न आहे थोडासा चेंजेस त्यामध्ये दिसतोय. तो कोणता आहे, कसा आहे, अर्थातच ते आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून बघायचं आहे. ठीक आहे, बघा, मराठी हा जो मराठी घटकामध्ये जर बघायला गेलं तर आपण सकाळी बघितलं की जे काही क्वेश्चन्स होते त्यामध्ये आता वाढ काय झालेली आहे. तर लक्षात घ्या की आता या आत्ताच्या पेपरमध्ये अलंकारावर प्रश्न विचारलाय. कशावरती? अलंकारावरती प्रश्न विचारलाय. त्याचबरोबर जर बघायला गेलं, एकच मिनिट, बघा, अलंकारावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला अलंकार या ठिकाणी व्यवस्थित करायचे आहे. समासावर प्रश्न आहे. त्याचबरोबर जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकांच्या जोड्या विचारलेल्या आहे. म्हणजे पुस्तक आणि लेखक म्हणजे यांच्या काय विचारले, जोड्या विचारल्या. म्हणजे आपल्याला हा सुद्धा पार्ट या ठिकाणी नव्यानं करायचा आहे. इन शॉर्ट या ठिकाणी जर बघायला गेलं तर विरुद्धार्थी, समानार्थी, नंतर जे काही आपलं बघा या ठिकाणी विशेषणावरती प्रश्न आहे, समासावर आहे, प्रयोगावर आहे. जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत तर आपलं संपूर्ण जे काही मराठी आहे, पण जर प्रश्नाची लेवल पकडली तर ती अतिशय सोपी आहे. त्यातल्या त्यात हे पुस्तक आणि लेखक सोडले तर. ठीक आहे, चला नेक्स्ट सेशन आपण या ठिकाणी बघूया. इंग्लिशमध्ये सेम पॅटर्न आहे. त्यामध्ये बघा, जो पॅराजंबलचा क्वेश्चन आहे तो पुन्हा एकदा विचारलेला आहे. पॅराजंबल नंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती प्रश्न आहे. नंतर जर बघायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी पॅसेज विचारलेला आहे. ते किती क्वेश्चन्स आहे? 5 क्वेश्चन्स आहे. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट होताना दिसतोय. आर्टिकलवर एक 3-4 क्वेश्चन होते, म्हणजे आर्टिकलवर जास्त क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, नंतर जर बघायला गेलं तर सेंटेन्स रिअरेंजमेंट हा जो एक पार्ट आहे याच्यावरती आपल्याला कंटिन्यू प्रश्न TCS विचारते. या ठिकाणी सुद्धा 2 क्वेश्चन आहे. नंतर बघा, सिनोनिम या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये विचारलाय, जो की सकाळच्या शिफ्टमध्ये नव्हता. आणि अँटोनिम वरती या ठिकाणी काय आहे तर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर हा सेम पॅटर्न या ठिकाणी रिफ्लेक्ट होताना आपला दिसतोय. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे जीकेचा. तर बघा, सकाळच्या पार्टमध्ये पॉलिटी जो घटक होता तर त्याच्यावरती शक्यतो जास्त क्वेश्चन बघायला मिळाले नाही. आता राष्ट्रपती नंतर राज्यपाल यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले. नंतर बघा, आर्टिकल 161 सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे. नंतर जर बघायला गेलं 1-2 अजून कलम होते ते त्यांना आठवले नाहीये. नंतर सायन्सवर पुन्हा एकदा 2 प्रश्न या ठिकाणी डिरेक्टली विचारले. नंतर भूगोलावर सकाळच्या सेशनमध्ये प्रश्न नव्हता. जिओग्राफीवर या ठिकाणी एक प्रश्न विचारला म्हणे. नंतर एन्शियंट, जी काही एन्शियंट हिस्ट्री आणि जी काही मिडिवल हिस्ट्री आहे याच्यावरती या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलाय. आणि अर्थातच पद्म पुरस्कारावर याही शिफ्टला प्रश्न विचारलेला आहे, असं जी काही माहिती मिळाली त्यावरून लक्षात येतं. तर हे 3ही घटक. नंतर एक चौथा घटक आहे बघा, रिझनिंग. तर या रिझनिंगच्या बाबतीमध्ये सेम सकाळचा जो पॅटर्न आहे तो पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे. म्हणजे तुम्हाला जी काही तुमची संख्या मालिका आहे, अक्षर मालिका आहे, नंतर बैठक व्यवस्था आहे, याच्यावरती कंटिन्यू प्रश्न आले. सिलॉजिझमवर प्रश्न आहेत. जर बघायला गेलं तर हा जो सिलेबसचा पार्ट आहे जसं त्यांनी दिलाय त्याच पद्धतीनं या ठिकाणी रिझनिंग विचारलंय. आपण यामध्ये डिटेल जाण्याचं रिझन नाही. पुढे जाऊया. सगळ्यात महत्वाचा आणि जो की आपला कट ऑफ ठरवणारा घटक आहे तो म्हणजे तांत्रिक घटक. यामध्ये जर बघायला गेलं तर बघा, आपण सकाळी बघितलं की खाजगी सुरक्षा रक्षकावर खूप सारे प्रश्न होते. आता या ठिकाणी त्यांनी सांगितल्यानुसार 10 ते 12 प्रश्न खाजगी सुरक्षा रक्षक या अधिनियमावर होते. नंतर जर बघायला गेलं तर माथाडी कामगार याच्यावरती सकाळी 8 क्वेश्चन होते. तर यामध्ये सुद्धा 10 ते 12 प्रश्न होते. म्हणजे 25 मार्काचं वेटेज या 2 कायद्यांना गेले. तिसरा आहे बघा, लोह पोलाद असंघटित कामगार. लोह पोलाद असंघटित कामगार याच्यावरती 1-2 क्वेश्चन दिसले. नंतर औद्योगिक कामगार, औद्योगिक संबंध संहिता जी आहे कोड, या कोडवरती सुद्धा आपल्याला 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. नंतर सामाजिक सुरक्षा, त्याच्यावरती 2-3 प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जो की तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे खाण कामगार
अधिनियम जो आहे 1952चा, तर याच्यावर एक 5 ते 6 प्रश्न विचारलेले आहेत असं दिसून येत. थोडक्यात काय आहे की या सेशनमध्ये थोडा कायद्यांमध्ये विविधता आहे. सकाळच्या सेशनमध्ये हार्डली 2-3 कायद्यांवर प्रश्न होते, परंतु या ठिकाणी तुम्हाला कोडवर पण प्रश्न आहे, लो पोलाद असंघटित कामगार 1973 याच्यावरही प्रश्न आहे, आणि हा खाण कामगार 1952चा याच्यावरती एक 5-6 प्रश्न आहे. जे उद्यासाठीची जी मंडळी आहे त्यांनी किमान खाण कामगार अधिनियम हा व्यवस्थित करून जाणे गरजेचं आहे. त्याचे काही डिटेल्स मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला @grow_academy 123 असं एक आपलं चॅनल आहे, याच्यावरती मी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर हे जे कायदे आहेत, कोणता खाजगी सुरक्षा अधिनियम, याचे मी 2 व्हिडिओ युट्यूबला टाकलेले आहेत. त्याचबरोबर जी आपली बॅच आहे ती मी ओपन करतोय सगळ्यांसाठी, ती फ्री बॅच असणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्यावरून ऍप डाउनलोड करा. तुम्हाला सगळी बॅच जी आहे 16 तासाची बॅच आहे, त्यातला तुम्हाला फटाफट जो काही क्रक्स आहे तो स्पीडनं बघून घ्यायचा आहे, जेणेकरून उद्याच्या पेपरला तुम्हाला मंडळीला फायदा होणार. ती बॅच आपण या ठिकाणी फ्री केलेली आहे. ठीक आहे, तर थांबूया आपण. उद्यासाठी ज्या मंडळींचे पेपर आहेत त्यांना खरंच शुभेच्छा मनापासून. आपण तिसऱ्या सेशनचं जर आपल्यापर्यंत क्वेश्चन आले तर अर्थातच ते आपण या ठिकाणी घेणार आहे. जाता जाता व्हिडिओला लाईक करून जायचंय आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.